चालू. गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट. आज आपण मराठीमध्ये भाषाभ्यास शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? भाषाभ्यास. म्हणा सगळेजण भाषाभ्यास. आपण काय करतो? बोलत असताना अनेक वाक्प्रचारांचा वापर करतो. तर आज आपण वाक्प्रचार शिकतोय. काय शिकतोय? वाक्प्रचार. वाक्प्रचारामध्ये इतकी शक्ती असते की अगदी 2-3 शब्दामध्ये खूप सारा भावार्थ त्याच्यामध्ये लपलेला असतो. आणि म्हणून वाक्प्रचाराचा अर्थ नेमका काय आणि तो वाक्यात उपयोग कसा करायचा तेही आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. मी या ठिकाणी 2 वाक्प्रचार घेतले. एक आहे डोळे विस्फारून बघणे आणि दुसरा आहे गहिवरून येणे. मग तुम्हाला प्रश्न असतो. काय असतो तुम्हाला? प्रश्न असतो. प्रश्न असतो हा 2 मार्काचा. हा काय आहे? प्रश्न आहे 2 मार्काचा. 1 गुण मिळेल तुम्हाला त्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगण्यावर. कळलं का? तर आता बघू. डोळे विस्फारून बघणे म्हणजे काय? त्याचा अर्थ काय होतो? आश्चर्याने पाहणे. सांगा सगळेजण. आश्चर्याने पाहणे. सकाळी सकाळी जेवले नाही? जोराने सांगा. पुन्हा सांगा. आश्चर्याने पाहणे. आश्चर्याने पाहणे. दुसरा आहे गहिवरून येणे म्हणजे मन भरून येणे. आपण कोविड मध्ये पाहिलं की कोविड मध्ये खूप सारा तिकडे तिकडे काय झालेला होता? सगळीकडे आजार पसरलेला होता. कोणाचा मृतदेह कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत होतं. अतिशय मन गहिवरून येत होतं की या महामारीने संपूर्ण जगभर काय तांडव चालवलेला आहे हे आपल्या कळायलाही मार्ग नव्हता. अशा वेळेला मन भरून येतं. एखादी दुःखद घटना पाहिली आणि मनाला असं कळवळून येतं. मन की नाही किती वाईट झालं असं आपल्याला सारखं वाटतं. म्हणून डोळे विस्फारून बघणे म्हणजे आश्चर्याने पाहणे आणि दुसरं आहे गहिवरून येणे म्हणजे मन भरून येणे. मग ह्याचा वाक्यात उपयोग कसा करणार? वाक्यात उपयोग कसा आहे? मी आईला नवा मोबाईल मागताच आई माझ्याकडे डोळे विस्फारून पाहू लागली. आश्चर्याने पाहू लागली आई, है ना? म्हणजे आता मला तर इथेच आपल्या घरामध्ये काटकं दारिद्र्य आहे. त्याच्यात मी या पोरीला अभ्यास करण्यासाठी कुठून मोबाईल आणून देऊ? म्हणून तिला अक्षरशः धक्का बसला आणि ती डोळे विस्फारून डोळे मोठे करून किंवा थोडासा राग थोडंसं प्रेम अशा पद्धतीने ती तिच्याकडे पाहू लागली. मग काय होतं की जेव्हा आपल्याला वाक्प्रचाराचा अर्थ माहीत असतो तेव्हा आपल्याला वाक्यात उपयोग करणं अतिशय सोपं जातं. मग काय म्हणते? डोळे विस्फारून बघणे याचा अर्थ जर तुम्हाला माहीत असेल आणि ते जर वाक्यात लावायचं असेल त्याचा उपयोग करायचा असेल तर तो उपयोग काय कसा करतो आपण? त्याचा अर्थ लिहित नाही. अर्थ लिहायचा का? नाही. अर्थ आपल्याला माहित आहे पण त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा? मी आईला नवा मोबाईल मागताच आई माझ्याकडे डोळे विस्फारून पाहू लागली. आपण अर्थ लिहिला का वाक्यामध्ये? नाही. काय लिहिला आपण? जो वाक्प्रचार आहे तो आपण इथे ठेवला आणि त्या वाक्याचा अर्थ बदलला. त्या वाक्याचा अर्थ आपण इथे सांगितलेला आहे. वाचा सगळेजण वाक्य. मी आईला नवा मोबाईल मागला आई माझ्याकडे डोळे विस्फारून पाहू लागली. डोळे विस्फारून पाहू लागली, है ना? मग नंतर दुसरं वाक्प्रचार काय आहे? गहिवरून येणे. सांगा दुसऱ्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. पुराने मामाच्या घरी वाहून गेले. बघून मला गहिवरून आले. व्हेरी गुड. तू सांग. कोण सांगेल? दुसरा वाक्प्रचार कोण सांगेल? गहिवरून आले. सांग. तू सांग. लास्ट विद्यार्थी. पुराने मामाचं घर वाहून गेला म्हणून मला गहिवरून आले. मला गहिवरून आले. मन माझं दुःखी झालं. बरोबर आहे ना? तर वाक्प्रचाराचा अर्थ समजला? वाक्प्रचाराचा अर्थ समजला? जोराने सांगा. समजला? आणि हे उद्या पाठांतर करून या. लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे ना? मी उद्या तुमच्याकडनं ह्याची टेस्ट घेईन 2 मार्काची आणि तुम्हाला फक्त वाक्प्रचार देईल. तुम्हाला आपल्या मनाने ते लिहायचे आहे. हे वाक्य तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता. ठीक आहे ना? म्हणून फक्त मी एक वाक्य लिहून दिले. असे तुम्ही कितीतरी
कितीतरी वाक्य तुम्ही बनवू शकता आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, हा एकंदर काय आहे, भाषेचा